भिवंडी तालुक्यातील खारबाव गावचे इंजिनियर ज्ञानेश्वर मुकादम उर्फ ओम भाऊ यांची साईबाबांच्या प्रगट स्थानाला भेट। संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्याजवळ असलेल्या धूपखेडा या पवित्र स्थळी साईबाबांचे प्राथमिक वास्तव्य होते। याच ऐतिहासिक व श्रद्धास्थानाला इंजिनियर ज्ञानेश्वर मुकादम यांनी नुकतीच सद्भावनापूर्ण भेट दिली। तर धूपखेडा येथे चांदबाबाची समाधी असून परिसरातील कडुलिंबाच्या झाडाची पाने अजिबात कडू लागत नाही ही बाब साई भक्तांसाठी एक देवी चमत्कार मानली जाते। त्यामुळे हे स्थान साई भक्तांसाठी विशेष श्रद्धेचे केंद्र ठरले आहे। तसेच धूपखेडा गाव व पंचक्रोशीतील साई भक्तांच्या संयुक्त प्रयत्नातून येथे भव्य साई मंदिराची उभारणी करण्यात आली असून या पारंपरिक धर्माची विधी उत्सव व सर्व कार्यक्रम याच ठिकाणी मोठ्या श्रद्धेने पार पडतात। तर या संस्थेचे सर्व व्यवस्थापन व कार्यभार संस्थेचे सचिव वागचोरे व त्यांचे सहकारी अत्यंत निष्ठेने सांभाळत असून या संपूर्ण माहितीचा सविस्तर आढावा ज्ञानेश्वर भाऊ ओम मुकादम यांनी स्वतःच्या उपस्थितीने दिला, ज्यामुळे उपस्थित साई भक्तांना या पवित्र स्थळाचे महत्त्व अधिक दिसून आले। नमस्कार, ओम साईराम। आज आपण आलो आहोत धूपखेडा। अगदी पैठणपासून काही अंतरावर हे ठिकाण आहे आणि साईबाबांच्या सच्चरित्रामध्ये म्हटल्याप्रमाणे चांदबाबा त्यांचं हे गाव आहे असं मानलं जातं आणि चांदबाबांची या ठिकाणी समोरच समाधी आहे आणि चांदबाबाच साईबाबांना शिर्डीला घेऊन गेले होते एका लग्न कार्यासाठी त्यांच्या कुटुंबातील। आणि या ठिकाणचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी बाबा इथे बसायचे। या ठिकाणी एक शिळा ठेवलेला दगड ठेवलेला आहे, तो सांगण्यात येतो की या ठिकाणी बाबा बसून त्यांचं ध्यान किंवा तप करायचे। आणि हा जो लिंबाचं झाड आहे, जसं शिर्डीमध्ये आपल्याला सांगितलं जातं की तिथल्या लिंबाच्या झाडाची पानं गोड लागतात, कडू लागत नाहीत, तसं ज्याप्रमाणे या झाडाची पानं पण आम्ही टेस्ट करून बघितली तर बिलकुल ती कडू नाही आहेत। या ठिकाणी बाबांचं वास्तव्य होतं, बाबांचं प्रगट स्थान हे मानलं जातं। त्याचप्रमाणे इथे बाबांचे जे निस्सिम भक्त होते, ज्यांची घोडी हरवली होती आणि त्यांची घोडी आणि काही चमत्कार दाखवून बाबांनी त्यांना आपलंसं केलं होतं, असे हे चांदबाबांची या ठिकाणी समाधी। हे ठिकाण पैठणपासून अगदी जवळ आहे। संभाजीनगरच्या एका बाजूला संत एकनाथ महाराजांचं जे ठिकाण आहे पैठण, त्यापासून जवळ आहे। आता इथे मी मागे 10 वर्षापूर्वी अनेक वेळा आलो होतो। आता कालांतराने ही मजार बनवली आहे। त्या ठिकाणी साईबाबांचं एक मोठं मंदिर आहे, तेही तुम्हाला दाखवतो। आणि त्या मंदिरामध्ये बाबांची मोठी प्रतिमा आहे, मूर्ती आहे आणि 2 हॉल बनवले आहेत। तिथे वेगवेगळे कार्यक्रम, गुरुपौर्णिमा असेल, दर गुरुवारी भंडारा असतो, तसेच बाबांच्या शिर्डीमध्ये जेवढे कार्यक्रम होतात ते कार्यक्रम या ठिकाणी या संस्थेमार्फत त्यांचे अध्यक्ष जे वागचौरे आणि त्यांची मंडळी यांच्यामार्फत केले जाते। या ठिकाणी तुम्हाला एक विशेष दाखवतो। या चांद पाटील होते, त्यांची ही 5वी पिढी आहे आणि हा जो मुलगा समोर दिसतोय हा त्या चांद पाटलांचा 6वा वंशज आहे। हा 6वा वंशज आहे का ज्या चांद पाटलांनी साईबाबांच्या सहवासात प्रत्यक्ष ते राहिले होते। पण हे ठिकाण मला वाटतं शासनाचं प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यामुळे पर्यावरण असेल किंवा तीर्थक्षेत्र असेल याच्यामध्ये या ठिकाणाची नोंद झाली पाहिजे आणि या क्षेत्राचा विकास झाला पाहिजे, हे अत्यंत महत्त्वाचं आहे। तरी मी सर्व साई भक्तांना विनंती करतो की आपण ज्याप्रमाणे शिर्डीला बाबांचं दर्शन घेतो, द्वारकामाईमध्ये दर्शन घेतो आणि बाबा तिथे होते म्हणून आपल्याला तिथे तो भास होतो, तो ज्ञान होतं, तसंच याही ठिकाणी भेट द्या। कारण मी मागील 10 वर्षापूर्वी अनेक वेळा या ठिकाणी आलो आणि आताही आज आल्यावर मलाही या ठिकाणी बसल्यानंतर बाबांचं चिंतन केल्यानंतर बाबांचा भास होतो। एवढे या ठिकाणी थांबतो। ओम साईराम।